आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतं. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. अहो त्यांना पवारांच्या शिवाय तर चंपाला काही दिसतच नाही. शॉर्ट फॉर्म आहे. लहानपणापासून चंपी हा शब्द आपण ऐकून आहोत. आपल्यापैकी अनेकांनी डोक्याला तेल लावून बऱ्याचदा चंपी करून घेतलीये. पण या चंपीमुळे आता चंपा आलेत. होय, तेच चंपा जे नाव अजित पवारांनी फेमस केलं, असे चंद्रकांत पाटील. अहो त्यांना पवारांच्या शिवाय तर चंपाला काही दिसतच नाही. शॉर्ट फॉर्म आहे. अप कसं अजित पवार अप तसं चंपा. तर ते जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाहीये. चंपा यांच्या एका वक्तव्यावरून राज ठाकरेंनी आज त्यांची चंपी केली आहे. 2 दिवसांआधीच चंद्रकांत पाटलांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आणि हशा पिकला. कारण दगडावरच्या फिंगरप्रिंट आधारला लिंक करण्याची आयडिया चंद्रकांत पाटलांच्या डोक्यात आली. त्यानंतर काय, राज ठाकरेंना आयतं मटेरियलच मिळालं आणि राज ठाकरे आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घ्यायला निघाले. चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या हाताचे ठसे दगडावर उमटले असून त्या आधार कार्डशी लिंक करून ओळख पटवली जाईल असं अजब विधान केलं होतं. या विधानाचा अत्यंत खरपूस समाचार घेताना राज ठाकरे यांनी आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं तरी बुद्धी आली नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटलांची जाहीर शाळा घेतली. त्यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महायुती विरुद्ध मनसे असा नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. राज ठाकरेंनी नेमकी कशी फिरकी घेतली आहे त्याची ही झलक. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मुंबईमध्ये पार पडलेल्या मनसे विद्यार्थी सेनेच्या या भव्य मेळाव्यात राज ठाकरेंनी सुरुवातीला राज्यातील तरुणाईच्या, विशेषतः आजच्या जेनझी पिढीच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या समोरील आव्हानांवर भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की आजची तरुण पिढी केवळ मुंबई, पुणे किंवा दिल्ली सारख्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 97 नंतर जन्माला आलेली लाखो मुलं आहेत. या संपूर्ण तरुण पिढीला नेमकं काय हवंय, त्यांच्या आशा आकांक्षा कोणत्या आहेत हे समजून घेणं राजकीय नेत्यांचं कर्तव्य आहे. जुन्या आणि कालबाह्य कल्पना आता आपण सर्वांनी सोडून दिल्या पाहिजेत, कारण आजचा तरुण अत्यंत जागरूक आहे आणि तो जागतिक पातळीवर काय चाललंय यावर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र अशा प्रगत आणि तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्राला जे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री लाभले आहेत त्यांची विधानं ऐकून या संपूर्ण पिढीचा पारा चढणार नाही तर काय होईल, असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आपल्या खास ठाकरे शैलीतील भाषणात चंद्रकांत पाटलांचा समाचार घेताना राज ठाकरे यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे आई वडील आम्हाला रात्री झोपताना डोक्याला न विसरता तेल लावायला सांगायचे. डोक्याला तेल लावल्यामुळे मेंदू शांत राहतो आणि बुद्धी अत्यंत तल्लख होते, असा आपल्याकडे एक जुना आणि पारंपरिक समज आहे. बहुतांश लोक या नियमाचं पालन करतात आणि त्याचा त्यांना फायदाही होतो. पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक असा माणूस बसलाय ज्यानं आयुष्यभर आपल्या डोक्याला आणि केसांना तेल चोपडलं, पण इतकं तेल चोपडूनही त्यांच्या डोक्यात साधी बुद्धी मात्र आलीच नाही. चंद्रकांत पाटलांच्या हेअरस्टाईलवर आणि त्यांच्या नेहमी तेल लावलेल्या केसांवर थेट निशाणा साधताना राज ठाकरे यांनी टिप्पणी केली की या माणसाचा डोक्यावरील प्रत्येक केस हा एखाद्या स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. एका व्यक्तीकडे राज्याचं शिक्षण आणि तंत्रज्ञान सारखं महत्वाचं खातं दिलं गेलंय, ही अत्यंत आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट आहे. की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय. त्याच्या आदल्या विषयी एक आणखीन व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. राहुल कुलकर्णीचं तर खूप चाललंय. तर त्यातल्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. तर त्याच्या आधारे बहुतेक राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ आहे की ज्यात त्याने गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिलेल्या आहे की त्यातले कोण जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते. आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो.
आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. या टीकेच्या पाठीमागे चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच केलेलं एक वैज्ञानिक दृष्ट्या हास्यास्पद विधान कारणीभूत होतं. दिल्लीत झालेल्या एका आंदोलनाचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आंदोलकांनी ज्या दगडांवर पाय ठेवले त्या दगडांवर त्यांच्या पायाचे ठसे उमटले आहेत. दिल्ली पोलिसांचं असं अॅनालिसिस आहे की दगडावरचे फुटप्रिंट्स आता थेट आधार कार्डशी लिंक केले जातील आणि त्यावरून आंदोलकांची ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल. चंद्रकांत पाटील यांना कदाचित फिंगरप्रिंट्स असं म्हणायचं असावं, पण त्यांनी अज्ञानातून फुटप्रिंट्स असा शब्दप्रयोग केला आणि तोही थेट दगडावरचे ठसे आधारशी जोडण्याचा अजब दावा केला. या विधानाचा समाचार घेताना राज ठाकरे सभागृहात उपस्थित तरुणांसमोर म्हणाले की जग आज कुठे चाललंय आणि आपलं तंत्रज्ञान मंत्री काय बोलतायत याचा जरा विचार करा. दगडावर उमटलेले पायाचे ठसे आधार कार्डशी लिंक करणं कसं शक्य आहे याचं कोणतंही ज्ञान या मंत्र्याला नाही. मला तर आता स्वतःला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स पाहायचे आहेत, जेणेकरून त्यांचा मेंदू नेमका कसा काम करतो आणि त्यात काय चाललंय हे शोधता येईल. राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या कोल्हापूर ते पुणे या स्थलांतरावरही खोचक भाष्य केलं. ते म्हणाले की कोल्हापूरच्या जनतेनं आणि तिथल्या नेत्यांनी या माणसाला काहीतरी नवीन ज्ञान मिळावं, बुद्धी प्रगल्भ व्हावी म्हणून कोल्हापूरवरून थेट पुण्यात पाठवलं होतं. पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. संपूर्ण देशातून आणि राज्यातून विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आणि ज्ञानार्जनासाठी येतात. मात्र चंद्रकांत पाटील हे पुण्यात येऊनही त्यांच्यात काहीही फरक पडला नाही, तिथे जाऊनही त्यांचं काही कल्याण झालं नाही आणि त्यांची बुद्धी तशीच राहिली. शिक्षणाच्या माहेरघरात राहूनही जर एखाद्या व्यक्तीला मूलभूत वैज्ञानिक गोष्टी समजत नसतील तर त्या व्यक्तीला राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून स्वीकारणं आजच्या सुशिक्षित तरुणांसाठी अत्यंत कठीण आहे. अशा बिंडोकासारख्या गोष्टी करणाऱ्या माणसाला राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून आपल्या डोक्यावर बसवलं गेलंय. ही महाराष्ट्राच्या आणि इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या नशिबी आलेली सर्वात मोठी दुर्दैवाची बाब आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. मनसे विद्यार्थी सेनेच्या या व्यासपीठावरून राज ठाकरे यांनी केवळ चंद्रकांत पाटील यांच्यावर नव्हे तर संपूर्ण महायुती सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर विविध मुद्द्यांवरून तीव्र हल्ला चढवला. त्यांनी राज्यातील परीक्षांचं पेपर फुटणे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी ससे होलपट आणि वाढती बेरोजगारी यावर राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. पेपर फुटीच्या आणि परीक्षांमधील घोटाळ्यांमुळे वैतागून अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि या मृत विद्यार्थ्यांसाठी जाहीरपणे दुःख व्यक्त केलं. एका बाजूला तरुण नोकऱ्यांसाठी आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन आणि सरकार त्यांच्यावर दडपशाही करतंय. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मुलांना गाडीत डांबून पुन्हा या परिसरात दिसल्यास खिशात अंमली पदार्थांची पाकिटं टाकून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा प्रकार राज ठाकरेंनी समोर आणला आणि महाराष्ट्र पोलीस आता ड्रग सप्लाय झाले आहेत का असा थेट सवालही त्यांनी गृह खात्याला विचारला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यातील ढासळत्या पायाभूत सुविधांवर आणि भ्रष्टाचारावरही जोरदार फटकेबाजी केली. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या युतीमुळे राज्यातील रस्ते आणि पुलांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. आजच्या घडीला कोणत्याही सरकारी कामात जवळपास 56% कमिशन द्यावं लागतं असा उद्विग्न करणारा दावा कंत्राटदार स्वतः करतायत असं राज ठाकरे म्हणाले. जे 100 रुपयांमधील 56 रुपये केवळ लाच आणि कमिशन मध्ये जात असतील तर उर्वरित 44% कंत्राटदार कोणतं काम करणार आणि जनतेला कसे रस्ते मिळणार असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारलाय. भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्रातील रस्त्यांवर दरवर्षी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण होतं आणि निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. 1800च्या शतकात इंग्रजांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आजही मुंबईकरांना पुरतंय, याला खरी दूरदृष्टी आणि व्हिजन म्हणतात. मात्र आजच्या नेत्यांकडे केवळ स्वतःचे खिसे भरण्याचं काम सुरू आहे असा टोला त्यांनी लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.